राजश्रीताईंच्या प्रचाराकरता एकत्रित झालो आणि ताईंनी सांगितलं की कळंबचा गणपती आमचं आराध्य दैवत तर आहेच, पण त्यासोबत हे राळेगाव असं आहे की ज्या ठिकाणी सीता मातेचं मंदिर आहे. देशामध्ये सीता मातेचं एकच मंदिर आहे आणि ते राळेगाव मध्ये आहे. आणि राजश्रीताईंनी आता विडा उचलला, तिकडे मंदिर झालं, आता इकडच्याही मंदिराचा उद्धार झाला पाहिजे. मी राजश्रीताई आणि अशोक भाऊ तुम्हाला सांगतो, तुम्ही काम हातामध्ये घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू. पण एक भीती आहे, तुम्ही ज्यावेळी सीता मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा विचार कराल त्यावेळी पवार साहेब विचारू शकतात, फक्त सीता माताच का? इथे राम कुठे गेले? कारण त्यांनी विचारलं, म्हणाले अयोध्येच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामच का? त्या ठिकाणी सीता माता का नाही? आता पवार साहेबांचा मंदिरांचा काही फार संबंध नाहीये, त्यामुळे त्यांना माहिती नाही की ते मंदिर रामललाचं म्हणजे बालरामाचं मंदिर आहे. आता बालरामासोबत सीता माता कशा असतील? म्हणजे एखाद्या फोटोग्राफरनी मला माझ्या लहानपणचा फोटो आणून दिला तर मी म्हणायचं, अरे माझी बायको नाराज होईल, ती माझ्यासोबत फोटोत का नाही? पण बंधू भगिनींनो, यांची नीती अशीच आहे. एकीकडे बघा, हे जे इंडिया आघाडीचे लोक आहेत, महाविकास आघाडीचे लोक आहेत, ते बारामतीमध्ये सुनेला बाहेरचं म्हणतात आणि यवतमाळमध्ये पोरीला बाहेरचं म्हणतात. तिकडे पवार साहेब म्हणाले सून म्हणजे बाहेरची, आणि इकडे उद्धव ठाकरे म्हणाले यवतमाळमध्ये पोरगी म्हणजे बाहेरची, पोरीला कसं या ठिकाणी दिलं. एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्याला कल्पना आहे जुन्या काळामध्ये बैलगाड्या असायच्या आणि पोरगी माहेरून सासरी बैलगाडीवर जायची. जेव्हा सासरी जायची ना तेव्हा उलटी बसायची, म्हणजे सगळी नजर माहेरी असायची. आणि जेव्हा परत यायची त्यावेळी बैलाकडे तोंड करून बसायची, म्हणजे परत सगळी नजर माहेराकडे असायची. अशी आमची राजश्रीताई आहे, तिची सगळी नजर ही यवतमाळ वाशिम आपल्या माहेराकडे आहे. त्यामुळे कोणी काळजी करायचं कारण नाहीये. अरे इथे तर आम्ही जम्मू काश्मीरहून आलेल्यांना निवडून दिलं, इथं आपल्या घरची पोरगी आहे, तिला निवडून देणार की नाही? जोरदार देणार की नाही?